प्राजक्त तनपुरे काल मागची निवडणूक भाजप विरुद्ध लढले, त्याच्या आधी लढले, वर्षानुवर्ष लढले. आता प्राजक्त तनपुरे त्यांना भारतीय जनता पक्षानं पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत. मग सध्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीच्या विधान परिषदेच्या जागा आणि उमेदवार जाहीर झाले. बघा, विधान परिषदेच्या जागा हा काही बातमीचा विषय नाही. जाहीर झाले, महाविकास आघाडीने केले, भाजपने केले, काँग्रेसने केले, संपला विषय. निवडणुका होईल तर पाहू ना. आता काय आहे त्याच्यामध्ये? केले ना, जाहीर केले, पुढे काय? महायुतीत अनेक असे उमेदवार आहेत जे पक्षाबाहेरून नुकतेच आलेले बघा, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे काल मागची निवडणूक भाजप विरुद्ध लढले, त्याच्या आधी लढले, वर्षानुवर्ष लढले. आता प्राजक्त तनपुरे यांना भारतीय जनता पक्षानं पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत. मग सध्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? काय त्यांचं नाव? तरडिले. आधीच्या आमदारांनी केली नाहीत? तुम्ही होतात केली नाहीत? ही ढोंग बंद करा की आम्ही विकास कामासाठी पक्षांतर करतोय. आणि भारतीय जनता पक्षानं सुद्धा काही मर्यादा आता पाळल्या पाहिजेत. स्थानिक कार्यकर्त्यांना जबाबदार आहेत सतरंजा उचलण्याच्या, चहाच्या कप वगैरे द्यायच्या आलेल्या पाहुण्यांना. प्राजक्त तनपुरे असतील किंवा अन्य कोणी असतील, मी कालच म्हटलं त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहिली पाहिजे अशा लोकांना. नाही, पण रावसाहेब सगळ्यात लक्षवेधी अशी उमेदवारी जी सुप्रिया सुळेंची व्याधी लखानी यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच्यामध्ये लक्षवेधी असं काय जर मला कोणी सांगितलं तर त्याच्यावरती मी मत व्यक्त करेन. लखाने जे आहे हे जन्मजात RSSचे, जन्मजात RSSचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी, सगळ्याच बाबतीत RSSला ताकद देणारे असे ते सद्ग्रस्त आहेत. त्याच्यामुळे ते आश्चर्यकारक काय, म्हणजे राज्यसभेमध्ये असे अनेक लोक आहेत, मी पाहतो लोकसभेत, मला बघून आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत, पण जेव्हा मी त्यांची माहिती घेतो तेव्हा त्यांचं मूळ संघाशी असतं. तेव्हा हे लखाने जे आहेत ना, ते काही काँग्रेस पक्षातून तिथे गेले नाहीत किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले नाहीत. विदर्भात RSSचे जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराणा पुरुष आहेत, त्या पुराणा पुरुषांच्या यादीमध्ये लखानेंचं नाव आहे.